केबिनचा जड काचेचा दरवाजा मयुरीच्या पाठीमागे बंद झाला आणि अनिकेतने खुर्चीवर मागे टेकत एक प्रदीर्घ श्वास सोडला. त्याच्या चेहऱ्यावरचा तो कडक अधिकृत मुखवटा हळूहळू वितळला आणि त्याची जागा एका गूढ विचारी भावनेने घेतली. त्याने टेबलावर ठेवलेल्या आपल्या उजव्या हाताकडे पाहिलं, जिथे ब्लेझरच्या वाहीखाली तो यम अक्षराचा टॅटू लपलेला होता. मयुरीच्या चेहऱ्यावर पुण्याचे नाव ऐकताच जी भीती, जो अस्वस्थपणा क्षणार्धात उमटून गेला होता, तो अनिकेतच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नव्हता. पुण्यात असं काय आहे मयुरी, जरा तू इतकी घाबरतेस? तिथे गेल्यावर तुझ्या कोणत्या सत्याचा उलगडा होणार आहे? अनिकेतने मनातल्या मनात विचार केला. त्याला माहिती होतं की हा पुण्याचा दौरा केवळ एक व्यावसायिक साईट व्हिजिट नव्हती, तर मयुरीच्या त्या रहस्यमयी 10 वर्षांच्या आयुष्यामध्ये डोकावण्याची एक मोठी संधी होती. तो उठला आणि पुन्हा एकदा त्या मोठ्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. बाहेर पाऊस पूर्णपणे थांबला होता, पण ढगांची दाटी अजूनही तशीच होती, अगदी मयुरीच्या मनासारखी. दुसऱ्या बाजूला मयुरी आपल्या डेस्ककडे पोहोचली तेव्हा तिचे हातपाय पूर्णपणे गार पडले होते. तिने टेबलवर फाईल आणि आयपॅड ठेवला आणि ती खुर्चीवर मटकन बसली. तिने दोन्ही हातांनी आपले केस मागे सारले आणि चष्मा काढून टेबलवर ठेवला. तिची नजर शून्यामध्ये हरवली होती. पुणे? मला पुन्हा तिथे जावं लागणार, आणि तेही अनिकेत सोबत. तिच्या डोळ्यांसमोर पुण्यातल्या त्या एका साध्या गल्लीतलं ते जुनं घर, तिथला तो शांत परिसर आणि तिच्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं ते वादळ एखाद्या भयानक स्वप्नासारखं फिरू लागलं. तिने खूप कष्टाने स्वतःला त्या शहरातून बाहेर काढलं होतं. मुंबईमध्ये येऊन नवीन सुरुवात केली होती, पण नियती तिला पुन्हा त्या शहराच्या वेशीवर आणून उभी करत होती. ती विचार करत होती की जर पुण्यात गेल्यावर अनिकेतला काही समजलं, जर त्याने तिथल्या लोकांकडे चौकशी केली, तर तिने गेल्या 10 वर्षांपासून जपलेलं ते गुपित एका क्षणामध्ये जगासमोर येईल. मयुरीच्या छातीमध्ये धडधड वाढली, पण तिने स्वतःला समजावलं, नाही, मी तिथल्या साईटवर जाईन, क्लायंट मीटिंग अटेंड करेन आणि लगेच परत येईन. मी अनिकेतला माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या आसपासही फिरकू देणार नाही. पुढचे काही दिवस ऑफिसमध्ये कमालीच्या व्यस्ततेत गेले. द स्कायलाईन प्रोजेक्टच्या पहिल्या फेजचं काम वेगाने सुरू होतं. मयुरी आणि अनिकेत रोज ऑफिसमध्ये समोरासमोर येत होते, फाईल्सवर चर्चा करत होते, मीटिंग्स घेत होते, पण त्या दोघांच्याही वागण्यामध्ये कमालीचा कोरडेपणा आणि एक अंतर होतं. अनिकेत मयुरीशी बोलताना फक्त मिस जोशी म्हणूनच हाक मारायचा आणि मयुरीही त्याला मिस्टर अनिकेत म्हणत अत्यंत औपचारिक उत्तर द्यायची. ऑफिसमधल्या इतर कर्मचाऱ्यांना वाटत होतं की दोघेही खूप प्रोफेशनल आहेत, पण त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल एक सुप्त वादळ घोंगावत होतं. याची कल्पना कोणाला पुसटशीही नव्हती. अनिकेत गुपचूप मयुरीच्या पुण्यातल्या जुन्या कलिग्सची किंवा तिने जिथे काम केलं होतं त्या कंपनीची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता, पण मयुरीची प्रोफाईल इतकी क्लीन आणि व्यवस्थित होती की तिथून काही संशयास्पद हाती लागतच नव्हतं. अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी त्यांना पुण्याच्या दौऱ्यासाठी निघायचं होतं. मंगळवारची ती एक स्वच्छ, प्रसन्न सकाळ होती. मुंबईतल्या पावसाने 2 दिवस विश्रांती घेतली होती, त्यामुळे हायवेवर फारसा चिखल किंवा ट्रॅफिक नव्हतं. ठरल्याप्रमाणे सकाळी ठीक 7 वाजता अनिकेतची काळी ऑडी मयुरीच्या सोसायटीच्या गेटसमोर येऊन थांबली. अनिकेतने गाडीतून न उतरता फक्त हॉर्न वाजवला. काही मिनिटातच मयुरी सोसायटीच्या गेटमधून बाहेर आली. आज तिने एक साधा फिकट पिवळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातला होता. खांद्यावर लॅपटॉप बॅग होती आणि हातामध्ये एक छोटी ट्रॅव्हल बॅग. तिने गाडीकडे पाहिलं, एक लहानसा श्वास घेतला आणि ती गाडीच्या दिशेने आली. तिने मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. अनिकेतने पुढच्या सीटची काच खाली केली आणि मयुरीकडे पाहत गंभीर आवाजामध्ये म्हटलं, मिस जोशी, मी कालही सांगितलं होतं आणि आजही सांगतोय, मी तुमचा पर्सनल ड्रायव्हर नाहीये. पुढच्या सीटवर या आणि बसा. 2 तासांचा प्रवास आहे. मला मागे बसलेल्या व्यक्तीशी आरशातून बोलत गाडी चालवायला आवडत नाही. मयुरीने चिडून अनिकेतकडे पाहिलं, पण रस्त्यावर लोक पाहत असल्यामुळे तिने वाद घालणं टाळलं. ती पुढचा दरवाजा उघडून अनिकेतच्या शेजारच्या सीटवर बसली. तिने आपली बॅग खाली पायाशी ठेवली आणि सीट बेल्ट लावला. गाडीमध्ये बसताच तिला पुन्हा तोच अनिकेतच्या महागड्या अत्तराचा आणि गाडीच्या लेदर सीट्सचा ओळखीचा सुवास आला. अनिकेतने गाडी गिअरमध्ये टाकली आणि ऑडी गाडी वेगाने मुंबई पुणे एक्सप्रेसच्या दिशेने धावू लागली. सुरुवातीचे अर्धा तास गाडीमध्ये पूर्णपणे शांतता होती. फक्त गाडीच्या इंजिनचा एक मंद सलग आवाज येत होता. बाहेर मुंबई शहराची गर्दी हळूहळू मागे पडत होती आणि हायवेच्या दुतर्फा असलेल्या हिरवेगार झाडी आणि डोंगर दिसू लागले होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घाटातलं वातावरण अतिशय सुंदर होतं.
डोंगरावरून पाण्याचे छोटे छोटे धबधबे वाहत होते आणि धुक्याची चादर पसरलेली होती. मयुरी खिडकीबाहेर पाहत त्या निसर्गाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं मन मात्र पुण्यातील त्या आगामी भेटीच्या विचाराने धास्तावलेलं होतं. गाडी जेव्हा खालापूरच्या टोल नाक्याजवळ पोहोचली तेव्हा अनिकेतच्या गाडीने थोडी गती कमी केली. त्याने स्टेअरिंगवर एका हाताने पकड ठेवत म्युझिक सिस्टम ऑन केली. गाडीच्या स्पीकरमधून जगजीत सिंग यांची एक संत मखमली गझल अत्यंत कमी आवाजामध्ये वाजू लागली. त्या गाण्याचे शब्द गाडीच्या बंद हवेमध्ये रेंगाळू लागले. ते शब्द ऐकताच मयुरीच्या काळजामध्ये एक हलकीशी कळ आली. हे तेच गाणं होतं जे कॉलेजच्या दिवसांमध्ये अनिकेत तिच्यासाठी गिटारवर वाजवायचा, जेव्हा ती त्याच्यावर एखाद्या गोष्टीवरून रुसून बसायची. मयुरीने मान वळवून अनिकेतकडे पाहिलं. अनिकेतचे डोळे हायवेवर स्थिर होते, पण त्याच्या ओठांच्या कोपऱ्यामध्ये एक पुसटसं उपरोधिक हसू होतं. गाणं आवडलं नाही का मिस जोशी? बदलू का? अनिकेतने मयुरीकडे न पाहता विचारलं. नाही, काही हरकत नाही. पण मला वाटलं होतं की मिस्टर अनिकेत सावंत आता फक्त बिझनेस रिपोर्ट्स आणि क्लायंट्सच्या फाईल ऐकतात. गझल आणि जुनी गाणी ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल. मयुरीने टोमणा मारत म्हटलं. माणूस कितीही बदलला मिस जोशी, तरी त्याच्या काही मूलभूत सवयी आणि आवडी कधीच बदलत नाहीत. काही गोष्टी आपण कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या आपल्या रक्तामध्ये भिनलेल्या असतात, गाणी असो की काही व्यक्ती. अनिकेतने गाडीचा स्पीड वाढवत म्हटलं. त्याचा तो रोख मयुरीच्या अगदी अचूक लक्षात आला. मयुरीने पुन्हा खिडकीबाहेर पाहणं पसंत केलं. ती लोणावळ्याच्या घाटामध्ये आली तेव्हा धुकं इतकं दाट होतं की पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. अनिकेतने गाडीचे फॉग लाईट्स ऑन केले आणि गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवू लागला. त्या धुक्यामध्ये गाडी चालवताना मयुरीला अचानक जाणवलं की तिचं आयुष्य सुद्धा असंच या धुक्यासारखं झालं आहे. अंधुक, रहस्यमयी, जिथे पुढचा रस्ता काय आहे हे तिला सुद्धा माहीत नाही. दुपारचे 11:30 वाजले होते जेव्हा त्यांची गाडी पुण्याच्या चांदणी चौक परिसरामध्ये दाखल झाली. मुंबईपेक्षा पुण्यातलं वातावरण थोडं जास्त शांत आणि थंड होतं. गाडी बाणेरच्या दिशेने जात होती, जिथे त्यांच्या नवीन प्रोजेक्टची साईट होती. हा प्रोजेक्ट एका मोठ्या कमर्शियल IT पार्कचा होता, जसं इंटिरियर डिझायनिंग क्रिएटिव्ह स्पेस आर्किटेक्ट्सला मिळालं होतं. गाडी एका भव्य काचेच्या इमारतीसमोर येऊन थांबली. तिथे आधीच पुण्याचे काही लोकल इंजिनियर्स आणि क्लायंटचे प्रतिनिधी त्यांची वाट पाहत उभे होते. अनिकेत आणि मयुरी गाडीबाहेर पडले. मयुरीने आपली फाईल हातामध्ये घेतली. ती पुण्याच्या हवेमध्ये श्वास घेताना थोडी सावध झाली. वेलकम मिस्टर सावंत. वेलकम मॅडम. क्लायंटच्या मॅनेजरने पुढे येत त्यांचे स्वागत केले. थँक्यू. हे आमचे लीड डिझायनर आहेत, मयुरी जोशी. या संपूर्ण IT पार्कचं इंटेरियर आणि लेआउट मॅडमच हँडल करणार आहेत. अनिकेतने अधिकृतपणे मयुरीची ओळख करून दिली. ते सगळे इमारतीच्या आतमध्ये गेले. साईट खूपच मोठी होती. जवळजवळ 3 मजल्यांचे विस्तीर्ण कॉर्पोरेट ऑफिस डिझाईन करायचं होतं. मयुरी लगेचच आपल्या कामामध्ये मग्न झाली. तिने आयपॅडवर फ्लोअर प्लॅन्स ओपन केले आणि लोकल इंजिनियर्सना सूचना द्यायला सुरुवात केली. इथे जे केबिन बनणार आहे तिथे आपल्याला काचेचा वापर जास्त करायचा आहे, जेणेकरून ऑफिसमध्ये व्हिज्युअल स्पेस मोठी वाटेल आणि या कॉरिडॉरमध्ये लाइटिंग वॉर्म असायला हवी. मयुरीच्या आत्मविश्वासाने आणि ताकदीने पुण्यातल्या साईटवर काम करत होती ते पाहून अनिकेत तिच्याकडे लांबूनच कौतुकाने पाहत होता. तिला कामामध्ये बघणं हा त्याच्यासाठी नेहमीच एक सुखद अनुभव असायचा. दुपारचे 3 वाजेपर्यंत साईटचं इन्स्पेक्शन आणि पहिली मीटिंग संपली. क्लायंटने त्यांना संध्याकाळी पुण्यातल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं, जिथे फायनल कॉन्ट्रॅक्टवर साईन होणार होती. मिस्टर सावंत, आम्ही हॉटेल जे W मॅरियटमध्ये रात्री 8 वाजता तुमची वाट पाहू. तोपर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन रेस्ट करू शकता. तुमच्या स्टेची सोय आम्ही तिथेच केली आहे, मॅनेजरने सांगितलं. ठीक आहे, थँक्यू. आम्ही 8 वाजता पोहोचू, अनिकेत म्हणाला. अनिकेत आणि मयुरी पुन्हा गाडीमध्ये बसले आणि हॉटेलच्या दिशेने निघाले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांना समजलं की क्लायंटने त्यांच्यासाठी 2 वेगवेगळ्या एक्झिक्युटिव्ह रूम बुक्स केल्या होत्या, ज्या 11वी मजल्यावर अगदी समोरासमोर होत्या. मयुरीला हे ऐकून थोडा दिलासा मिळाला. मिस जोशी, 7 वाजता मी तुम्हाला हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटेन. आपण एकत्र डिनर करू. तोपर्यंत फ्रेश होऊन घ्या. अनिकेत आपल्या रूमची चावी घेत म्हणाला. ठीक आहे मिस्टर अनिकेत, मयुरी म्हणाली आणि ती आपल्या रूम नंबर 1110च्या आतमध्ये निघून गेली. रूमच्या आत जाताच मयुरीने दरवाजा बंद केला आणि पाठीला दरवाजा टेकून ती उभी राहिली. तिने एक मोठा उसासा सोडला. आजचा पहिला दिवस सुरक्षित पार पडला होता. साईटवर असं काही घडलं नव्हतं ज्यामुळे तिचं रहस्य उघडं होईल. तिने आपली बॅग बेडवर ठेवली आणि ती बाल्कनीमध्ये आली.
बाल्कनीतून पुण्याचा विस्तीर्ण परिसर दिसत होता. ती ज्या शहरात गेल्या 10 वर्षांपासून एका अज्ञातवासामध्ये जगत होती, ते शहर आज तिच्या पायाखाली पसरलं होतं. तिच्या मनामध्ये एक अनामिक भीती अजूनही जिवंत होती. रात्रीची मीटिंग संपली की उद्या सकाळी मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईला निघायचं आहे. मला इथे जास्त वेळ थांबायचं नाहीये, तिने स्वतःशीच निश्चय केला. संध्याकाळचे 7 वाजले होते. मयुरीने डिनर मीटिंगसाठी एक सुंदर गडद निळ्या रंगाची फॉर्मल सिल्कची साडी नेसली होती. तिने हलका मेकअप केला होता आणि केस एका बाजूला सोडले होते. ती अत्यंत देखणी आणि तितकीच प्रतिष्ठित वाटत होती. ती रूम बाहेर आली आणि तिने लिफ्टने खाली लॉबीमध्ये प्रवेश केला. लॉबीमध्ये अनिकेत आधीच तिची वाट पाहत उभा होता. अंगामध्ये काळ्या रंगाचा जोधपुरी सूट, विंचरलेले केस आणि तोच राजेशाही तोरा. मयुरीला साडीमध्ये खाली येताना पाहून अनिकेतची नजर तिच्यावरच खिळली. काही क्षणांसाठी तो बिझनेस हेड विसरून जुना अनिकेत झाला, ज्याला मयुरी साडीमध्ये सगळ्यात जास्त आवडायची. मयुरीने त्याची ती नजर ओळखली. ती थोडी अवघडली आणि तिने आपला चष्मा ठीक करत म्हटलं, मिस्टर अनिकेत, आपण निघायचं का? अनिकेत भानावर आला. त्याने आपला घसा साफ केला. हो, नक्कीच. गाडी बाहेर रेडी आहे. रात्रीची डिनर मीटिंग खूप यशस्वी ठरली. क्लायंट्सला मयुरीचे डिझाईन प्रेझेंटेशन इतके आवडले की त्यांनी जागेवरच करारावर स्वाक्षरी केली आणि ॲडव्हान्सचा चेक अनिकेतच्या हातामध्ये दिला. मीटिंग संपवून जेव्हा ते हॉटेलमध्ये परत आले तेव्हा रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. दोघेही लिफ्टने पुन्हा 11व्या मजल्यावर आले. लिफ्टमधून बाहेर पडताना अनिकेतने मयुरीकडे पाहिलं. मीटिंग संपल्यामुळे आता त्यांच्यात कोणताही व्यावसायिक विषय उरला नव्हता. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस जोशी. आजचा प्रोजेक्ट तुमच्यामुळेच आपल्याला मिळाला आहे. तुमचं काम खरोखरच कौतुकास्पद आहे, अनिकेतने आपल्या रूमच्या दारापाशी थांबत म्हटलं. थँक्यू मिस्टर अनिकेत. हे संपूर्ण टीमचं यश आहे. आता आपला दौरा संपला आहे, तर उद्या सकाळी आपण किती वाजता मुंबईसाठी निघणार आहोत? मयुरीने आपल्या रूमचा काढत विचारलं. तिच्या आवाजातली ती घाई अनिकेतला जाणवली. उद्या सकाळी? नाही मिस जोशी, उद्या सकाळी आपण मुंबईला नाही जात आहोत. उद्या पुण्यात आपली आणखी एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे, जी मी तुम्हाला आधी सांगितली नव्हती, अनिकेतने गूढ आवाजामध्ये म्हटलं. आणि मयुरी दचकली. कोणती अपॉइंटमेंट? आपलं पुण्यातलं काम तर संपलं आहे ना? काम संपलंय मयुरी, पण काही व्यक्तींना भेटणं अजून बाकी आहे, अनिकेतने यावेळी तिचं अधिकृत नाव न घेता थेट मयुरी म्हटलं. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक असा भाव होता जो मयुरीला आतून थरथरवून गेला. उद्या सकाळी 10 वाजता आपण पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागामध्ये जाणार आहोत. तिथे एका जुन्या व्यक्तीने आपल्याला इन्व्हाइट केलंय. सो उद्या सकाळी भेटू. अनिकेत एवढं बोलून आपल्या रूमच्या आतमध्ये निघून गेला आणि दरवाजा बंद झाला. मयुरी तिथेच कॉरिडॉरमध्ये स्तब्ध उभी राहिली. कोरेगाव पार्क हे नाव ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या हातातील काडकी जमिनीवर पडली आणि कोरेगाव पार्क हे तेच ठिकाण होतं जिथे तिच्या आयुष्यातलं ते सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं होतं. अनिकेतला त्या जागेबद्दल कसं समजलं? तो कोणाला भेटायला घेऊन जाणार आहे? रात्रीच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये मयुरीची भीती आता एका मोठ्या वादळाच्या स्वरूपात तिच्या समोर उभी होती आणि तिला समजलं होतं की उद्याची सकाळ तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खुलासा घेऊन येणार आहे. कथेचा हा 6वा मोठा आणि सविस्तर भाग इथेच संपतो. पुण्याच्या दौऱ्यातील हा नवीन सस्पेन्स आणि कोरेगाव पार्कच्या नावाचा हा धक्का तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.